नमस्कार। SBI स्टेट बँक ऑफ इंडिया खूप मोठी मेगा भरती निघालेली आहे। 13,735 जागांची ही भरती निघालेली आहे। या मागील 6 वर्षामध्ये एवढी मोठी भरती कधी झालेली नाही, एवढी मोठी भरती निघाली आहे। त्यासाठी कुठलाही पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो। यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही। पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोनच परीक्षा होणार आहे। त्यासाठी कोणकोणत्या प्रिपरेशन करायचं, कोणकोणत्या विषयाचं प्रिपरेशन करायचं, काय काय डॉक्युमेंट लागतील, चला बघूया। तर चला आपण बघूया। स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, जी सगळ्यात मोठी बँक आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व बँकेमधल्या। तर त्याच्यामध्ये 13,735 जागांची जी वॅकन्सी निघालेली आहे त्याची ॲड आपण बघूया। तुम्ही इथं बघू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन जी पेमेंट फीस आहे ती कधीपर्यंत तुम्हाला भरायची आहे। 17/12/2024 पासून तर 7/1/2025 पर्यंत अर्ज करायची शेवटची तारीख आहे। 7/1/2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। तर जे राहिलेले आहे SBI मध्ये फॉर्म भरायचे तर लवकरात लवकर भरा। याच्यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला माहिती आहे, आपण सांगितलेले आहे काय, कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो। तर ह्याच्यामध्ये जी लिंक आहे तुम्हाला वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट ज्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करायचे आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। आता इथं वेगवेगळ्या वॅकन्सी स्टेटनुसार दाखवलेल्या आहेत। कोणकोणत्या स्टेटमध्ये किती वॅकन्सी आहे, कोणकोणत्या लँग्वेज चालतात, जसं की इथं दाखवतो मी तुम्हाला। महाराष्ट्रामध्ये समजा इथं महाराष्ट्र स्टेट आहे, त्याच्यामध्ये मराठी लँग्वेज आहे आणि त्याच्या कास्टनुसार जागा दाखवलेला आहे। SC साठी किती जागा आहेत, ST साठी किती आहे, OBC साठी किती आहे, EWS साठी किती आहे, जनरल म्हणजे ओपन साठी किती आहे आणि टोटल वॅकन्सी किती आहे, अशा सर्व इथं दाखवलेल्या कॅटेगरी प्रमाणे तुम्ही इथं बघून घेशाल। आता गुजरात हे जे स्टेट आहे त्याच्यामध्ये गुजराती लँग्वेज चालते आणि त्याच्यामध्ये कास्टनुसार जागा दाखवलेल्या आहे। तुम्ही ह्या बघून घ्या आणि याच्यानुसार अप्लाय करा तुमच्या कोणत्या स्टेटमध्ये आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे जे आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या जागा भरणार आहे आणि काय वयोमर्यादा आहे। तर 20 वर्षापासून तर 28 वयोगटातील कुठलाही जो ॲप्लिकेबल आहे याच्यासाठी ॲप्लिकेबल आहे। आणि जे काही कॅटेगरी आहेत अप्पर एजसाठी तर SC ST साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे, OBC साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे आणि PWS साठी 10 वर्ष सूट दिलेली आहे। SC ST मधला जर PWBD सर असला तर त्याच्यामध्ये 15 वर्ष आणि PWBDचा OBC असला तर त्याला 13 वर्ष सूट आहे। अशा प्रकारे ही त्यांना सूट दिलेली आहे। तर 20 वयोगटापासून तर 28 वयोगटातील कुठलाही पात्र करू शकतो। त्याची जन्मतारीख 1/4/2024 या दिवशी, म्हणजे तो जर 2/4/2019 चा असला, त्याच्यानंतर 1/4/2025 म्हणजे त्याचे वय 20 पाहिजे, त्याच्यानुसार तो अप्लाय करू शकतो। तर याची काय फीस आहे तर ती आपण इथं बघूया। तुम्ही इथं बघू शकता त्याच्यासाठी काय फीस आहे। ह्यो फॉर्म तुम्ही भरायचा आहे। यासाठी जे SC ST PWXS DXS हे जे आहेत त्यांच्यासाठी कुठलीही फीस नाही हा फॉर्म भरण्यासाठी, तर त्यांनी नक्की अप्लाय करा। आणि जे जनरल आहे म्हणजे ओपनमधले, OBC मधले, EWS मध्ये आहे तर त्यांना याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी 750 रुपये फीस आहे। तर त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या, कारण तारीख जवळ आलेली आहे। तर यांचे पेपर कोणकोणते होईल आणि कुठे कुठे पेपर होईल आणि कोणकोणता अभ्यास करायचा आहे। तर बघा याचे 2च पेपर होणार आहे, एक प्री टेस्ट होणार आहे म्हणजेच तुमचे काय पूर्व परीक्षा होणार आहे आणि एक मेन परीक्षा होणार आहे, अशा 2च परीक्षा होणार आहे। तर जी पूर्व परीक्षा असेल तर ती पूर्व परीक्षा इथं दाखवलेला आहे, 2च परीक्षा होणार आहे आणि तुमच्या 2 परीक्षामध्येच तुमचं सिलेक्शन करणार आहेत। तर जी मेन परीक्षा आहे तिचं शेड्यूल दाखवलेलं आहे त्यांनी, वेगवेगळ्या स्टेटनुसार कोणकोणत्या माध्यमातून ते परीक्षा होणार आहे, त्याच्यासाठी कोणकोणत्या अभ्यास करायचा आहे ते पण इथं दाखवलेलं आहे। जनरल फायनान्शियल अवेअरनेस याच्यावर तुम्हाला 50 क्वेश्चन येणार आहे, त्याला 50 मार्क आहे। याच्यासाठी पूर्ण टोटल 2 तास 40 मिनिटं वेळ आहे। 190 मार्काचा 200 मार्काचा पेपर आहे, त्याच्यात 190 क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही इथं बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला लवकरात लवकर
जे SBI मध्ये जागा ज्यांना भरायची आहे तर त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या. अधिक माहिती लागत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.